तुमची काळजी देवाला. मग आम्ही कसं राहायचं? तो ठेवी तसं राहायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे. तो अनंत नाम परमात्मा तुम्हाला जसं ठेवेल तसं राहायचं. त्याला काय करणार, आम्ही कुठं आहे? म्हणून तर इथे तुकोबारांनी अनंत या नामाचा उपयोग केलेला आहे, वापर केला आहे. अनंत त्याला म्हटले. अनंत त्याला काय म्हणतात? त्याचा देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. सर्व देशात तो आहे. तुम्ही जिथे असाल त्या कड्या कपारीतही तो आहे, डोंगरातही तो आहे. तसंच तुम्ही ज्या कालात असाल त्या कालातही तो आहे. आणि तुम्ही जशा स्थितीत असाल तशा स्थितीत तशा रूपातही तो आहे. म्हणून देश काल वस्तू हा परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही, त्याला म्हणतात अनंत. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलं, न व्यापित्वात देशतोंतो नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. तो सर्व देशात असल्यामुळे त्याचा देशाने अंत नाही, कालात असल्यामुळे त्याचा कालाने अंत नाही. सर्व कालात तो आहे, सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, सर्व वस्तूत आहे. म्हणून जिथे तुम्ही असाल तिथे तो आहे. आणि तो सर्वांची काळजी वाहतो आहे. त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर का म्हणतात त्याला? तो विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वंभर म्हणते माझी या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या. सर्व विश्वाचं तो भरण पोषण करतो.